हा आपल्या शाळेचा डॅशबोर्ड आहे, नवभारत पोर्टलचा किंवा उल्हास पोर्टलचा. नवभारतचं दुसरं नाव उल्हास असं आहे, उल्हास ॲपचं नाव आहे खरं तर. तर बघा या ठिकाणी आपण पाहू शकतो की सर्वे डिटेल्स आहेत. याच्यामध्ये नॉन लिटरेट आयडेंटिफाईड, याच्यामध्ये असाक्षर लोकांचे नोंदणी आपण या ठिकाणी केलेली दिसत आहे. याच्यामध्ये टोटल आपलं 27 आहे. याच्या 9 साक्षरांपैकी 20 लोक याच्यामधले टॅग आहे. आता टॅगिंग काय प्रकार असतो? टॅग म्हणजे जोड्या लावणे. जो शिकवणारा आहे म्हणजे आपला स्वयंसेवक आहे, व्हॉलंटियर VT ज्याला म्हणतो आपण, त्याची आणि साक्षर व्यक्तीची जोडी लावणे. आता बघा याच्यातले टॅग जे केले ते 2027 पैकी, आणि 7 जे आहे ते अनटॅग राहिलेले आहेत, ज्यांचं टॅगिंग आपल्याला करणं बाकी आहे. आता बघा टोटल याच्यामध्ये व्हॉलंटियर आयडेंटिफाय झाले 2, ज्याच्यामध्ये आपण निकिता गजानन पवार आणि शीतल प्रवीण हटकर या दोघांना VT केलेलं आहे, म्हणजे व्हॉलंटियर निवडलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये रिसेंट सर्वेज आहेत. याच्यामध्ये तुम्ही जे आता आपण सर्वांनी मिळून जे काम केलं त्याच्यामध्ये आता टॅगिंग कसं करायचं ते आपण शिकूया. सर्वेचं हिरव्या कलरचे जे सर्वेचे टॅब आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे सर्वे, दुसरा आहे टॅग्स. आता टॅगमध्ये जाऊ टॅगिंग कसं करायचं आपण पाहू या ठिकाणी. आता या ठिकाणी पहा, प्रकाश निनाजी पारखी हे टॅग करायचे बाकी आहे. आता एडिट टॅग आहेत, मोबाईल नंबर आणि डिटेल्स कोड. तर या ठिकाणी नेममध्ये जाऊ, क्लिक केलं पुढे आपण. आता या ठिकाणी निनाजी प्रकाश पारखे यांना आपण या ठिकाणी टिक केलं समजा. तर आता याच्यामध्ये तुम्हाला जे टॅगिंग करायचं आहे ते विदिन फॅमिली करायचं आहे की विदाऊट फॅमिली, म्हणजे कुटुंबातले व्यक्ती शिकवणार आहे त्यांना की बाहेरचा व्यक्ती शिकवणार. तर आपण या ठिकाणी विदिन नेबरहुडली म्हणजे शेजाऱ्यांपैकी बरं का. याच्यामध्ये आता निनाजी पारखे, आता यांचा ॲड्रेस कुणीकडचा आहे तर बस स्टँडकडचा आहे. तर आपण या ठिकाणी शीतल प्रवीण हटकर यांना या ठिकाणी सिलेक्ट करूया. आता या दोघांना मी टिक केलं, म्हणजे असाक्षर व्यक्तीलाही टिक केलं आणि दुसरं या ठिकाणी जे व्हॉलंटियर त्यांना पण टिक केलं. आता दोघांना टॅगिंग करायचं म्हणजे जोडी लावली दोघांच्या पण, टॅगिंग सक्सेसफुल. आता दुसरे दादाराव गोविंदा पारखे, तर ते बघा नेबरहुडमधून त्यांना निवडू आपण. या ठिकाणी शीतल प्रवीण हटकर या ठिकाणी यांना टिक केलं, टॅग केलं. बघा अशा प्रकारे टॅगिंगची प्रोसेस आपल्याला करायची आहे. थँक्यू.